सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माघ महिन्यातील एक अशी पौर्णिमा आहे ज्या दिवशी केलेलं एक स्नान 1000 यज्ञाचं पुण्य देतं. या दिवशी थोडंसं दान केलं तरी अक्षय फल मिळतं. माघ पौर्णिमेला सत्यनारायण अर्चना का करतात, ह्या सर्वाची उत्तर आपण जाणून घेऊयात. चला तर मग, माघ पौर्णिमा म्हणजे काय? माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणतात. हा दिवस स्नान, दान, जप, तप, विष्णू अर्चनासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला देवांचा महिना असंही म्हटलेलं आहे. पुराणातील पद्मपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, माघ स्नानम नरा कृत्वा सर्व पापम प्रमोच्यते. याचा अर्थ असा होतो, माघ महिन्यात स्नान करणारा मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. माघ पौर्णिमेला केलेले स्नान हे 1000 अश्वमेध यज्ञा इतकं पुण्यदायक असं मानलं गेलेलं आहे. जसं आपण कार्तिक स्नान करतो तसंच माघ स्नान सुद्धा असतं. हे माघ शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेला त्याची सांगता करतात किंवा महिनाभर सुद्धा कोणी कोणी करतात. स्कंद पुराणातील काय सांगितलेलं आहे की पौर्णिमेला, हे माघ पौर्णिमेला दान, दीपदानाचं विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे. माघे दीपप्रदानम तू भवत मोक्षप्रदायकम. याचा अर्थ असा होतो की माघ महिन्यात दीपदान केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. म्हणूनच या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. नारद पुराणात सांगितलेलं आहे की माघ पौर्णिमेला अन्नदान, वस्त्रदान, तिलदान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही. दानामुळे काय होते, लक्ष्मी कृपा प्राप्त होते. या महिन्यामध्ये तीर्थस्नानाचं सुद्धा महत्त्व आहे. या दिवशी गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी या अशा पवित्र नद्यामध्ये स्नान करणं अत्यंत पुण्यदायी मानलेलं आहे. जर एखाद्या वेळेस नदी उपलब्ध नसेल, घरच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केलं तरी आपल्याला पुण्य मिळतं. कोणाची ह्या महिन्यात कोणत्या देवाची पूजा अर्चना करावी? माघ महिन्यात विशेषतः माघ पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, सत्यनारायण पूजन अर्चन, सूर्यदेव आराध्य केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात. स्कंद पुराण आणि नारद पुराणानुसार माघ पौर्णिमेला भगवान विष्णू सत्य स्वरूपात पृथ्वीवर अवतरले अशी मान्यता आहे. म्हणून या दिवशी केलेली सत्यनारायण पूजा अर्चना अत्यंत फलदायी मानलेली जाते. या दिवशी पूजा अर्चना केल्याने काय काय लाभ होतात आपल्याला? घरामध्ये सुख समृद्धी. सत्यनारायण पूजा अर्चना केल्यामुळे काय होते, घरामध्ये सुख समृद्धी, आर्थिक अडचणी, लक्ष्मी कृपा प्राप्त होते. मन शुद्ध होतं, जीवनामध्ये सत्य मार्गाची प्रेरणा मिळते, इच्छापूर्ती सुद्धा होते. माघ पौर्णिमेला जर आपण सत्यनारायणाची पूजा अर्चना केली तर मनोकामना लवकर पूर्ण करते असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. तसं तर महिन्यातल्या दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा अर्चना करावी, परंतु सगळ्यात श्रेष्ठ माघ पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा अर्चना करणं अत्यंत पुण्यदायक आणि फलदायक, शुभ फलदायक असं सांगितलेलं आहे. या दिवशी पद्मपुराण सांगितलेले असते की या दिवशी अजून काय काय करायचं, कथा श्रवण करायचं. म्हणजे सत्यनारायण पूजा अर्चना आपण कशी करावी? स्नान करा, आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावे, धूत वस्त्र नेसावं, देवघर स्वच्छ करावं, पूजा रांगोळी घालावी, पूजा अर्चना देवाची पूजा अर्चना रांगोळी घालावी. जिथं आपल्याला सत्यनारायणाची पूजा मांडायची तिथं चौरंग, सत्यनारायणचा फोटो, मूर्ती, तांब्याचा कलश, पाणी, गंगाजल, सुपारी, नारळ हे सर्वच पूजेची साहित्य, समई, दीप प्रज्वलन, उदबत्ती, दिवा, फुले आणि पंचामृत हे सर्व आपण तिथं ठेवावे आणि अशी सत्यनारायणाची पूजा अर्चना करावी. शिरा करावा, त्या दिवशी 5 प्रकारचे फळं करावे, त्या दिवशी फळं आणावेत, कलश स्थापना करावी, कलशात पाणी भरावं, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, फुले, अक्षता टाकून नाणी टाकावी, वर नारळ ठेवून कलश स्थापना करावी, कलशाला हळदी कुंकू लावा आणि गणपती पूजन अर्चन करताना सर्वप्रथम आपण ओम गणपते नमः असं मंत्र म्हणत गणपतीची पूजन अर्चना करावी. नंतर सत्यनारायणच्या फोटोला सुद्धा आपण पूजन अर्चना करावी. फोटोवर हळदी, कुंकू, फुलं, तुळस, एखादा हार करावा, हार घालावा आणि पंचामृताने अभिषेक करायचा. धूप लावायचं, धूप, दीप, नैवेद्य आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपण पूजा अर्चना करावी. सत्यनारायण कथाचं पोथी बाजारात मिळते, ती पोथी आपण आणायची आणि त्याच्यामध्ये सत्यनारायण कथा
ऐकायचा आपण त्या दिवशी, आरती करायची आणि प्रसाद वाटप करायचा, शिरा, पंचामृत, आणि प्रथम देवाला अर्पण करून मग सर्वांना वाटायचा. त्याच्यानंतर अजून काय माघ पौर्णिमेला विशेष असं करायचं तर तुळशीसमोर आपण दिवा लावायचा. आपण दररोजच लावतो, पण त्या दिवशी आवर्जून लावायचा त्या दिवशी, कारण महत्त्व असतं त्या दिवशी. ओके, हे आणि हेच का करायचं असतं तर हे सर्व अक्षय पुण्य देतात हे पूजा अर्चना. म्हणूनच अनेक घरामध्ये माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आवर्जून केली जाते. ह्याच्यामुळे अजून माघ पौर्णिमेला अजून काय करायचं तर आपण अन्नदान, माघ पौर्णिमेला काय दान द्यावं असं आपल्याला प्रश्न पडतं. पुराणानुसार ह्या दिवशी तांदूळ, गहू, तीळ, उबदार कपडे, अन्नदान, गाईला चारा हे दान केल्यामुळे काय होते, अक्षय पुण्य देणारं मानले जाते. हे आणि माघ पौर्णिमेला केलेली सत्यनारायण पूजा अर्चना हे एक पवित्र विधी आहे. त्यासोबत भगवान विष्णूची थेट कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. कमेंटमध्ये लिहा जय सत्यनारायण, नक्की लिहा. माघ पौर्णिमा म्हणजे मनाची शुद्धी, विचारांची स्वच्छता आणि ईश्वराशी जोडले जाण्याचा पवित्र दिवस. या दिवशी केलेला जप, मंत्र, साधना व ध्यान लवकर फलदायी ठरते.